श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 15 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? नातेसंबंध अधिक दृढ होतील का? चला पाहूया मेष राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा कालावधी मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, महत्त्वाचे निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. काही अडचणी समोर आल्या तरी तुमची जिद्द आणि मेहनत त्यावर सहज मात करू शकते. या काळात घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. जुन्या अपूर्ण कामांना गती मिळेल आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील. कुटुंबाचा पाठिंबा, मित्रांचे सहकार्य आणि वरिष्ठांचा विश्वास यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक संधीचा योग्य उपयोग केल्यास हा पंधरवडा समाधानकारक आणि प्रगतिकारक ठरू शकतो. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याबाबत विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग, प्राणायाम किंवा ध्यानाचा अवलंब करणे लाभदायक ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित पाणी पिण्याची सवय ठेवा. रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्यांनी औषधे वेळेवर घ्यावीत. वाहन चालवताना काळजी घ्या. सकारात्मक विचारसरणी आरोग्य सुधारण्यास मदत करेल. लहान-सहान त्रास वेळेत तपासल्यास मोठी समस्या टाळता येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे. स्वतःसाठी थोडा विश्रांतीचा वेळ काढल्यास ऊर्जा वाढेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण बहुतांश आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. काही गैरसमज निर्माण झाले तरी शांत संवादाने ते दूर होतील. नातेवाईकांची भेट होऊ शकते. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. कुटुंबासोबत धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एकमेकांना वेळ दिल्यास नात्यांमध्ये अधिक प्रेम आणि विश्वास वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे अभिमान वाटेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. भागीदारीत काम करताना पारदर्शकता ठेवावी. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कामातील सातत्य यशाचे कारण ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. घाईत घेतलेले निर्णय टाळा. नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. तुमची नेतृत्व क्षमता इतरांच्या लक्षात येईल. आर्थिक जीवन. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. अनावश्यक खरेदी टाळा. बचतीवर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार सावधपणे करा. गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती घ्या. कर्ज फेडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी आवश्यक खर्च वाढू शकतो, पण त्याचे योग्य नियोजन करता येईल. अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. आर्थिक निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. प्रवास. या पंधरवड्यात लहान किंवा मध्यम अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त केलेले दौरे फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होईल. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. प्रवासापूर्वी आवश्यक कागदपत्रे तपासून घ्या. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करा. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. व्यावसायिक प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. थकवा टाळण्यासाठी योग्य विश्रांती घ्या. अनावश्यक घाई टाळा. सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या. आध्यात्मिक जीवन. या काळात आध्यात्मिकतेकडे अधिक ओढ निर्माण होईल. देवपूजा, जप, ध्यान यामुळे मनःशांती लाभेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास वाढेल. दानधर्म करण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन लाभदायक ठरेल. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. रोज काही वेळ प्रार्थनेसाठी द्या. मनातील चिंता हळूहळू कमी होईल. ईश्वरावरील श्रद्धेमुळे
मानसिक बळ वाढेल. उपाय: दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करा. श्री स्वामी समर्थ किंवा कुलदैवताचे नामस्मरण करा. लाल फुले अर्पण करून प्रार्थना करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. लाल मसूर डाळ किंवा गूळ दान करणे शुभ राहील. रागावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करा. कोणाच्याही मनाला दुखावणारे शब्द टाळा. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी नियमित दीप प्रज्वलित करा. पालकांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वर स्मरणाने करा. शक्य असल्यास मंगळवारी मंदिरात दर्शन घ्या. एकूणच हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ देणारा, नवीन संधी उपलब्ध करून देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेतली, आर्थिक नियोजन योग्य ठेवले आणि नातेसंबंधांमध्ये संयम राखला तर अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील, व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि कुटुंबाचे सहकार्य कायम राहील. आध्यात्मिकतेमुळे मानसिक समाधान मिळेल. योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगतीचा संदेश घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.